मित्रांनो, जस्ट परवाच्या दिवशी म्हणजे 27 तारखेला आपला ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ECE इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि जस्ट इलेक्ट्रॉनिक्स अशी ही ब्रांच आहे. सो तिन्ही तुमच्या डिपार्टमेंटचा M3चा पेपर आहे. घाबरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लास्ट नाईट रिव्हिजन आता कशी करायची या सगळ्या आयडियाज देणार आहे. कसं आपण अभ्यास केला, पण अभ्यास केल्यानंतर आपला अभ्यास किती परफेक्ट आहे, आपल्याला काय येतं काय नाही, पेपर कसा सोडवायचा, कुठला क्वेश्चन सिलेक्ट करायचा, कुठला ऑप्शनला सोडायचा, पेपरचं सिलेक्शन काय पाहिजे, स्टँडर्ड सोल्युशन काय पाहिजे, लिहिलं कसं पाहिजे, अक्षर कशा पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी पेपर सोल्युशन आता जो व्हिडिओ देणार आहे तुम्हाला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला युट्यूबवरती आता बघायला भेटेल आणि आयडिया क्लिअर होईल की यस मी जे शिकवेल ह्याच पद्धतीने तुम्ही पूर्ण पेपर सोडवा. तुमचा ENTCचा यावेळी बॅकलॉगचा पेपर असेल, गोल्डनचा असेल, क्रिटिकलचा असेल किंवा रेग्युलरचा ENTC फर्स्ट टाइम देत आहात तरी हा लास्ट अटेम्प्ट असेल आणि तो स्कोरवर निघेल एवढी मी गॅरंटी देतो. मित्रांनो, याच्यासोबतच तुम्हाला वाटलं यार मला खरोखर अजूनही वेळ आहे, अजूनही आपल्याकडे एक दिवस आहे, एक दिवसात पण मला जर ENTCचा आपला किंवा ECEचा आपला M3 100% गॅरंटेड काढायचाच आहे, तर मी तुम्हाला सांगेल बिलकुलही कुठे जाण्याची गरज नाही. मी सांगेल तेच करा. पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲप डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये जो कालचा व्हिडिओ मी दिला होता ज्यात सांगितलं होतं की 45 मार्क ENTC मध्ये कसे घ्यायचे, त्याच्यात मी तुम्हाला पॉईंट्स दिले आहे, कुठले पॉईंट्स करायचे, त्या पॉईंट्सचे व्हिडिओ लगेच तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन मध्ये बघा आणि तेवढेच व्हिडिओज करा. तरी मी गॅरंटी देतो एक दिवसात तुम्ही ENTCचा तुमचा M3चा पेपर स्कोर कराल. भले तुम्हाला काहीच येत नाही, -3+2 येत नाही, तुमची इनसेम फेल आहे, तुम्हाला कॅल्सी वापरता येत नाही, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह नाही, तरी पण तुम्ही एका दिवसात ENTCचा तुमचा पेपर स्कोर कराल. फक्त काय करायचं, सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ती कालची जी व्हिडिओ युट्यूबला दिली तेवढेच पॉईंट्स आपल्या व्हिडिओ लेक्चर मधून करायचे. गॅरंटेड हा तुमचा लास्ट अटेम्प्ट असेल. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने M3 शिकवणार आहे आम्ही, इतका सोप्या पद्धतीने मराठीमध्ये की ज्याला M3 येत नाही त्याला सुद्धा M3ची कॉन्फिडन्स लागेल. बघा, तुम्ही व्हिडिओ बघा, लगेच आयडिया येईल. आणि व्हिडिओ आवडला ना नक्कीच सबस्क्रिप्शन घ्या, तुमचे पूर्ण पैसे वसूल आहे. जे तुम्ही पे करता त्याच्या 10 पट तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. सो डोंट वरी, गो अहेड, सबस्क्रिप्शन करा आणि M3 स्कोर करा. सो चला बघूया पेपर, आपला पेपर पॅटर्न आणि हा जो आहे पेपर सोल्युशन. सो हा पहिला पेपर, याच्यानंतर सेकंड आणि थर्ड. M3चा अभ्यास झाला, हे 3 पेपर बघून सोडवा, M3 स्कोर करा. यस, सो पर्पल ॲट तुमच्या सोबत आहे. पर्पल ॲट ॲप मित्रांना शेअर करा, सजेस्ट करा आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करा. सुरू करूया. बघा, आपला ENTCचा हा लेटेस्ट पेपर आहे जो यावेळी मागच्या वेळी आपल्या ऑड सेम मध्ये आलेला. ENTC सेकंड इयर ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर या ब्रांचसाठी ETC किंवा ECE साठी वापरला जातो. 70 मार्काचा. बघा, पहिला क्वेश्चन आहे MCQचा. फटाफट तुम्हाला आयडियाज देतो, लक्ष द्या. MCQ मित्रांनो आपल्याला विचारलं जातं 6, काही 2 मार्कला, काही 1 मार्कला, असे 10 मार्कला असतात. बघा, पहिला आहे डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्सचे प्रश्न कसे सोडवायचे बघा. I बार आणि याचा x सोबत डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3 दुने 6 6x प्लस याचा y सोबत डेरिव्हेटिव्ह 3 दुने 6 6y प्लस याचा z सोबत 2x, z चा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1. नंतर हे पॉइंट टाकायचे बघा, x y z च्या ठिकाणी 1 1 1 टाकायचा. सो काय येईल चेक करूया. बघा 6 इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, 6 1 6 6 अधिक हा 6 1 6 आणि हा 2 1 2 किती झालं, 6 6 12 2 14 14 बघा बरं. येस, सो दिस युअर आन्सर. कळला डायव्हर्जन्स म्हणजे काय, याचा x सोबत डेरिव्हेटिव्ह, याचा y सोबत, याचा z सोबत आणि पॉइंट टाकायचे. सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ f of x is equal to x square h is equal to 1 del nabla f of x is given by, याचं सोल्युशन 2 आहे, हे लक्षात ठेवा. यस. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ z स्क्वेअर प्लस 1 अपॉन z मायनस 2 dz वेअर c इज द मॉड z इज इक्वल टू 1. बघा, सर्कल दिलाय, हा सर्कल कम्पेअर करायचा. मॉड z मायनस c इज इक्वल टू r. सो कम्पेअर करा. झेडच्या मागे c असतो, इथे c इथे व्हॅल्यू नाही म्हणजे सेंटर आला 0, सेंटर 0, रेडियस किती 1. सो आधी सर्कल ड्रॉ करावं लागेल. सेंटर 0 बरोबर, सेंटर 0, रेडियस 1 1 2 -1 -2. सर्कल बघा 0 आणि 1 मधून जाणार. पोल किती तुमचा -2 च्या अपोजिट, z इज इक्वल टू 2. पोल बघा 2 हा कुठे आलाय, सर्कलच्या बाहेर आलाय. सो पोल इज इक्वल टू z लाय आउटसाइड सर्कल. जेव्हा पोल सर्कलच्या बाहेर येतो तेव्हा आपला आन्सर काय येतो, ऑब्विसली 0. सो थर्डचा आन्सर आलाय 0. येस. बघा, एकदम सोप्या वेळी तुम्हाला सांगतो, याला प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने ते एकदम परफेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, याचा आन्सर तुमचं 0 आलेला आहे. यस, याचा आन्सर आपला आलाय 0. पुढे जाऊया. यस, बघा पुढचे क्वेश्चन्स. पुढे बघा,
क्वेश्चन नंबर 4 गॉस डायव्हर्जन्स थेरम. हा लक्षात ठेवा, गॉस डायव्हर्जन्स थेरम मध्ये डबल इंटिग्रेशन आर बार इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन डीव्ही असं असतं. सो आन्सर इज डबल इंटिग्रेशन आर बार इज ट्रिपल इंटिग्रेशन डीव्ही. नेक्स्ट, इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्विव्हॅलंट टू, हा स्टँडर्ड फॉर्म्युला. इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर याला म्हणता 1 मायनस, याचा आन्सर आहे 1 मायनस डेल्टा इज इक्वल टू ई रेज टू -1. याला म्हणता इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्वल टू 1 मायनस डेल्टा. हे आन्सर लक्षात ठेवा. नेक्स्ट, जस्ट लेट मी चेक. इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर, yes, that is the correct answer. Next one, if f of z is analytic on and within a closed curve C, then Cauchy's integral theorem f of z is equal to 2 pi I. लक्षात ठेवा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. Cauchy's इंटिग्रल थेरम 2 pi I. क्लिअर इथपर्यंत. सो MCQ झाले. सो आतापर्यंत MCQ मध्ये आपण 10 पैकी 10 मार्क सिक्युअर केले आहे. यस, आता पुढच्या प्रश्नाला जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता मित्रांनो, इथून पुढे आता आपल्याला क्वेश्चनचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये न्यूटन फॉरवर्डचा प्रश्न दिला आहे. सोपा आहे, मी करू शकतो. आता इथून पुढे मी कसं सोडवणार आहे, ऑरला ऑर क्वेश्चन असणार आहे. सो मी 70 मार्काचा पेपर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला ही आयडिया क्लिअर होईल पेपर ऍक्च्युअली कसा सोडवायचा, कुठले क्वेश्चन सिलेक्ट करायचे, अवघड कसे स्किप करायचे, सोपे कसे घ्यायचे, या बारीक बारीक गोष्टी आता क्लिअर होणार आहे. सो बघा, आता इथे मला न्यूटन फॉरवर्ड दिसतो, हा इझी आहे, मी करू शकतो. यस, पण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढायचा आला म्हणजे मला इक्वेशन वाय मध्ये करावं लागेल. इक्वेशन वाय मध्ये करावं गणित अवघड होईल. सो मी याला सोडतो. खालचा जर बघितला, हा 1/3 रूल डायरेक्ट टेबल दिलाय. सो हा इझी आहे. आणि मॉडिफाईड युलर्स ही टफ मेथड आहे. जिथे मॉडिफाईड युलर येतो ना, तो प्रश्न स्किप करा. यस, रिअली स्किप करा. सो मी क्वेश्चन 2 स्किप करतोय, पण मी क्वेश्चन 3 ला जातो. यस, क्वेश्चन 3 नेक्स्ट पेजवर आहे. बघा, क्वेश्चन 3 ला जर मी गेलो, मला सोपे सोपे प्रश्न दिसत आहे. सो हे सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे, तरच M3 स्कोर होतो. बघा, क्वेश्चन 3 मध्ये जातोय, पुन्हा न्यूटन बॅकवर्डचा प्रश्न आहे आणि डायरेक्ट एक्स दिलाय. सो इथे डेरिव्हेटिव्ह वगैरे करायचं नाही. सो दिस इज इझी क्वेश्चन. न्यूटन फॉरवर्ड पेक्षा बॅकवर्डचा विदाउट एक्सचा क्वेश्चन हा इझी आहे. सो हा लगेच सॉल्व्ह होईल. सो मी काय करेल, हा क्वेश्चन मी सिलेक्ट केला. नंतर इव्हॅल्युएट ट्रॅपेझॉइडलने 1/4, हा पण इझी आहे, हा एक सॉल्व्ह करतोय. आणि रंगाकुत्ता सोपी मेथड आहे. सो बघा, 5 5 5 15 मार्क मी कव्हर करतोय. क्वेश्चन नंबर 2 मी ऑर सोडला. क्वेश्चन नंबर 3 करतो. मी इथे आज तुम्ही म्हणून उभे आहात असं लक्षात ठेवा. मी एक विद्यार्थी म्हणून पेपर सोडवतोय. यस, M3 स्टुडंट. सो मी सिलेक्शन करतोय. या बारीक बारीक गोष्टी या पेपर सोल्युशन मध्ये तुम्हाला कळणार आहे. सो तिन्ही क्वेश्चन आता फटाफट सॉल्व्ह करूया. बघा, सो क्वेश्चन नंबर 3 घेऊया. 2 आपण स्किप केलाय. एक बीट तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचं असतं पेपरला, 10 ते 12 मिनिटात. बघा मी कसं फटाफट सोडवतो. आता क्वेश्चन आहे, गिवन द टेबल ऑफ स्क्वेअर रूट, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ √ 155 बाय न्यूटन्स बॅकवर्ड. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू दिल्या 150 152 154 156 पॉइंट मध्ये व्हॅल्यू दिलाय. सो बघा, सॉल्व्ह करूया. सो हा क्वेश्चन पेपर मी मोबाईल मध्ये घेतलाय, जेणेकरून मला तो क्वेश्चन बघता येईल, कारण पुन्हा रिव्हर्स जाण्याची गरज नाही. येस, बघा, एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहे 150 152 154 आणि 156 समजून घ्या. नंतर वाय ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 12.247 12.329 12.329 12.410 आणि 12.490. मित्रांनो, एवढ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. बघा आता कसं स्टार्ट करायचं. या ज्या व्हॅल्यू वायच्या, बरोबर. सो पहिल्यांदा आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. टेबल बघा, एक्स वाय. पहिल्यांदा एक्सच्या व्हॅल्यू लिहून घेतली 150, एक ओळ सोडून द्यायची 152, पुन्हा एक ओळ सोडणार 154, पुन्हा एक ओळ सोडणार 156. सिमिलरली वायच्या व्हॅल्यू 12.247 12.247 12.2329 नंतर 12.410 आणि 12.490. आता बघा, याच्यातून हा वजा करायचा. लक्ष द्या. सो हा क्वेश्चन माझ्याकडे सॉल्व आहे. सो फटाफट, मला वेळ कमी लागेल, तुम्हाला मी तरी क्लिअर करून देतो. तुम्हाला फक्त बघून त्याला प्रॉपरली सोडवा. जस्ट अ मिनिट, कारण जेवढा वेळ वाचवता येईल मला तेवढा वाचवायचा आहेच. कॅल्सी. यस, बघा 12.490 मायनस 12.410, याच्यातून हा वजा करा. किती येईल आपला? 12.490 मायनस 12.410. सो दिस बिकम्स 0.08. 0.08
12.08 आला. आता दिस मायनस दिस 12.410 वजा 12.329 याच्यातून हा वजा करायचा. 12.410 वजा 12.329 सो 0.081 0.081 बघा दोघांची वजाबाकी दोघांच्या मध्ये याच्यातून हा वजा केला. 12.329 वजा 12.247 सो 0.082 0.082 बघा हा वाय. आता हा आला डेल्टा वाय. आता पुढे काय येईल कळतंय तुम्हाला. याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, आता याच्यातून हा वजा केला दोघांच्या मध्ये. आता मी डायरेक्ट लिहितो. याच्यातून हा वजा केला हा येईल -0.001 बघा दोघांच्या मध्ये, या दोघांची वजाबाकी दोघांच्या मध्ये -0.001 हा डेल्टा वाय हा डेल्टा स्क्वेअर वाय. आता याच्यातून हा वजा केला ते 0 होईल, हा झाला डेल्टा क्यूब वाय. बघा टेबल कधीपर्यंत बनवायचं जोपर्यंत एक सिंगल व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत आपण टेबल बनवतो. हे स्टँडर्ड सोल्युशन कसं लिहायचं ते मी इथे सांगतोय. हा काय क्वेश्चन नंबर 3A. यस त्याचं सोल्युशन चालू आहे आपलं. सो आता न्यूटनचा मी फॉर्म्युला लिहिणार. चला फटाफट पुढे जाऊया. पहिल्यांदा जे आपलं काय बॅकवर्ड आहे. यस क्वेश्चन बॅकवर्डनेच आहे ना आपला. न्यूटन्स बॅकवर्ड. यस क्वेश्चन आपला बॅकवर्डने आहे. सो आपण काय करणार या खालच्या व्हॅल्यू कन्सिडर करणार बॅकवर्डसाठी. पहिल्यांदा फॉर्म्युला काय फॉर्म्युला घेणार बघा. फर्स्ट फॉर्म्युला x मायनस xn अपॉन h. सो x ची व्हॅल्यू काय बघा. x ची व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल. x बघा x कुठे अंडर रूट मध्ये x आहे. अंडर रूट मध्ये x आहे ना. सो अंडर रूट मध्ये 155. सो 155 हा x झाला. x ची व्हॅल्यू किती झाली 155. मुलं काय करता अंडर रूट 155 घेता. सो x झाला 155 मायनस xn म्हणजे लास्ट व्हॅल्यू 156 अपॉन h म्हणजे या x च्या एलिमेंट मध्ये अंतर बघा कितीचं अंतर आहे 2चं अंतर आहे ना प्रत्येक व्हॅल्यू मध्ये. सो 2. सो किती आलं हे -1 सो -0.5 हे आलं -0.5. मग सेकंड फॉर्म्युला न्यूटन्स बॅकवर्डचा फॉर्म्युला काय आहे yn प्लस u अपॉन 1 फॅक्टोरियल डेल्टा yn प्लस u प्लस 1 2 फॅक्टोरियल अपॉन डेल्टा स्क्वेअर yn प्लस डेल्टा क्यूब. पण डेल्टा क्यूबचं आन्सर काय आपलं 0 करेक्ट. सो ते घेण्याची गरज नाही. जस्ट फक्त फॉर्म्युला आपण लिहू शकतो बघा. प्लस u प्लस 1 u प्लस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब yn. सो बघा व्हॅल्यूज पुटअप करूया. y इज इक्वल टू yn किती आहे yn लास्ट व्हॅल्यू शेवटची व्हॅल्यू घ्यायची आहे शेवटच्या 12.490 बघा प्लस u ची व्हॅल्यू -0.5 1 फॅक्टोरियल 1 होतो डेल्टा yn म्हणजे शेवटची व्हॅल्यू 0.08 प्लस u -0.5 पुढे u प्लस 1 -0.5 प्लस 1 2 फॅक्टोरियल 2 इंटू डेल्टा स्क्वेअर yn. डेल्टा स्क्वेअर yn बघा -0.001 -0.001 प्लस हे बघा याला टाकायची गरज नाही कारण डेल्टा क्यूब yn याची व्हॅल्यू किती आपली बघा. डेल्टा क्यूब yn का आपला 0. सो ही व्हॅल्यू पूर्ण 0 होणार आहे. सो एवढंच कॅल्क्युलेट टाकूया आणि ते येईल आपलं फायनल आन्सर. सो बघूया किती येतं 12.490 प्लस -0.5 अपॉन 1 इंटू 0.08 प्लस पुन्हा -0.5 पुन्हा -0.5 प्लस 1 अपॉन 2 इंटू -0.01. सो दिस बिकम्स 12.4512 करेक्ट. सो वाय आला 12.4512. सो दिस युअर आन्सर. बघा किती इझी आहे. कळालं कसं सोडवलं. न्यूटन्स फॉरवर्डने आपण सोडवतो आहे. पहिल्यांदा टेबल बनवला. दिस इज द स्टँडर्ड सोल्युशन. XY लिहिले टेबल बनवला. हा एक्सचा फॉर्म्युला वायचा फॉर्म्युला आपला आन्सर क्रिएट झालं. आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा मित्रांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते. 100% गॅरंटी स्कोर करायचा आहे. प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे मराठीमध्ये आहे ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटी सह स्कोर करा. बघा नेक्स्ट आहे आता ट्रॅपेझॉइडलचा इंटिग्रेशन दिले 0 to 1 dx अपॉन 1 + x². सो पुन्हा टेबल बनवावं लागेल. बघा क्वेश्चन
3a झाला. आता b क्वेश्चन 3a नंतर आता क्वेश्चन 3b. y इज इक्वल टू इंटिग्रेशन, मी क्वेश्चन लिहून घेतो. क्वेश्चन दिलेला आहे बघा. सोल्युशन मध्ये कसं करायचं, पुन्हा क्वेश्चन लिहायचं. 0 to 1 1 upon 1 plus x raised to 2 1 upon 1 plus x square dx 1 upon 1 plus x square dx आणि h दिलाय 1/4 ट्रॅपेझॉइडल रूल. बघा आता लिमिट आहे आपलं 0 to 1. बघा आता 1 हे h किती येईल बघा. 1/4 म्हणजे किती 0.25 बरोबर. सो टेबल बनवायचा x आणि y. बघा x कुठून स्टार्ट होतो 0 पासनं, त्याच्यामध्ये 0.25 मिळवा 0.25, पुन्हा याच्यात 0.25 मिळवा 0.50, पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा 0.75, पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा किती आला 1. सो आपला लिमिट किती आहे बघा. टेबल कितीपर्यंत जायचं आहे 0 to 1 0 to 1 गेलो इथपर्यंत. आता हा इक्वेशन कॅल्सीत बनवायची. कॅल्सीत कशी टाकणार, y इज इक्वल टू 1 upon 1 plus x square. हे ES कॅल्सीमध्ये आणि MS मध्ये कसं टाकणार, y इज इक्वल टू ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 1 plus x square. हे MS कॅल्सीमध्ये असं कॅल्सीत टाकायचं, कॅल्स दाबायचं आणि इक्वेशन बनवायचं. बघा कॅल्सीत हे मी कसं आपले जे व्हिडिओ लेक्चर आहे न्यूटन्स आपले ट्रॅपेझॉइडलचे त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये कॅल्सीत सांगितलंय कसं ट्रिक वापरायचे वगैरे. सो व्हिडिओ लेक्चरमध्ये मागच्या फोल्डरमध्ये जा, व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा न्यूमेरिकल मेथड चॅप्टर, त्यात हे तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायला भेटेल. इथे वेळ कमी, मी फटाफट करतोय. अल्फा वाय अल्फा कॅल्स 1 upon 1 plus अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर. सगळं झालं, कॅल्स दाबला. आता व्हॅल्यू पहिली 0 टाकली, 0ला येतं 1. नेक्स्ट 0.25 टाकला, त्याला येतो आपला आन्सर 0.94 पॉईंट नंतर 4 डिजिट घ्यायचे. नंतर 0.50, त्याला 0.8. नेक्स्ट 0.75, त्याला 0.64 आणि नेक्स्ट 1ला आलं 0.5. बघा आता व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो याला नेमिंग द्यायचं y0 y1 y2 y3 y4. व्हॅल्यू दिल्या. ट्रॅपेझॉइडलचा आपला फॉर्म्युला y इज इक्वल टू h/2 फर्स्ट प्लस लास्ट बरोबर. फर्स्ट प्लस लास्ट प्लस 2 इंटू रिमेनिंग हा आपला ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला. सो बस याच्यात किमती टाकूया 2 इंटू रिमेनिंग. सो y इज इक्वल टू h/2 इंटू फर्स्ट व्हॅल्यू काय y0 लास्ट y4 y0 प्लस y4 प्लस 2 इंटू रिमेनिंग काय y1 y2 y3. बघा y1 y2 y3. सो व्हॅल्यूज पुटअप करा आणि सॉल्व्ह करा. या व्हॅल्यू टाकून द्या, जे येईल ते तुमचं फायनल आन्सर. ओके. सो y इज इक्वल टू कॅल्क्युलेट करून टाका. h पण आहे तुमच्याकडे आणि बाकी व्हॅल्यू आहे त्या पुटअप करा, आन्सर येऊन जाईल. क्लिअर. सो पुढे जाऊया. नेक्स्ट हा क्वेश्चन झाला, हा झाला. आता रंगाकुत्ता मेथड मध्ये dy/dx दिलाय x प्लस y, इथे x0 दिलाय 0 y0 1 आणि h दिलाय 0.2. करेक्ट. सो हा क्वेश्चन पण आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये रंगाकुत्ता मेथडच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सी क्वेश्चन 3C बघा. पहिल्यांदा गिवन लिहिणार, मी जस्ट हिंट देतो रंगाकुत्ताची, बाकी तुम्ही सॉल्व्ह करा. dy/dx काय आहे √x प्लस y. यस. नंतर y0 इज इक्वल टू 1 असं म्हटलं. हा झाला तुमचा x0 घ्यायचा, yच्या ब्रॅकेटमध्ये x0 आणि ही व्हॅल्यू y0 घ्यायची. सो x0 इज 0 y0 इज 1 आणि h दिलाय तुम्हाला 0.2. आता नंबर ऑफ इटरेशन शोधायचे. नंबर ऑफ इटरेशन किती इटरेशनचं गणित आहे हे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. सो हे कसं शोधायचं बघा. नंबर ऑफ इटरेशन पहिल्यांदा x0 घ्यायचं, x0 घेतला 0, याच्यात h मिळवायचं, पण कुठपर्यंत जायचं ते इथे ठरवायचं. कुठे थांबायला लावले आपल्याला बघा. फाइंड y टिल x इज इक्वल टू 0.2. कुठपर्यंत 0.2 पर्यंत जायचंय. सो बघूया. x0 x1 याच्यामध्ये h मिळवा 0.2. सो बघा 0 x0 लिहिला, त्याच्यात मिळवला 0.2. आपल्याला 0.2 पर्यंत सांगितलंय. सो एकच इटरेशन झालं. सो किती इटरेशन येणार आहे, एकच इटरेशन. नंबर ऑफ इटरेशन 1 आणि एकानेच तुम्हाला सोडवायचं आहे. आता पुढे बघा 2 इटरेशन आले. मग इटरेशन सुरू करायचं. पहिलं इटरेशन आपलं काय घेणार, पहिल्यांदा इटरेशन फर्स्ट मध्ये फर्स्ट dy/dx लिहून घेणार. dy/dx काय √x प्लस y. करेक्ट. मग व्हॅल्यू टाकणार. पहिल्यांदा k1 काय h f(x0 प्लस y0) हा k1 चा फॉर्म्युला. x0 y0 इथे स्प्लिट रिप्लेस करायचे. h इंटू ब्रॅकेट √x ला काय टाकणार x0 y ला y0 x0 प्लस y ला y0. व्हॅल्यू पुटअप करणार. h आहे आपल्याकडे 0.2 x0
x0 इज 0, y0 इज 1. सो हे आपण सोडवणार. सो k1 बनेल आपला 0.2. करेक्ट. सिमिलरली सेकंड घेणार आता k2. सेकंड k2 च्या आधी काय पुन्हा dy/dx लिहायचा. dy/dx का आपला अंडर रूट ऑफ x प्लस y. पुन्हा k2 चा फॉर्म्युला. k2 चा फॉर्म्युला h f ऑफ x0 प्लस h/2 प्लस y0 प्लस k1/2 हा आपला k2 चा फॉर्म्युला. सो इथे व्हॅल्यू पुटअप करायची. k2 इज इक्वल टू h. f च्या ऐवजी इंटू ब्रॅकेट अंडर रूट. बघा x ला ही पहिली किंमत टाकायची x0 प्लस h/2 प्लस y ला ही दुसरी किंमत y0 प्लस k1/2. सो व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्या. सो बघा h आहे 0.2 इंटू ब्रॅकेट x0 आपला 0, h आहे 0.2 अपॉन 2 प्लस y0 1 प्लस y0 लेट मी चेक y0 1 h. यस k1 आला आपला 0.2 अपॉन 2. हे फक्त कॅल्सिट टाकायचं. बघा किती येईल हे. सो अंडर रूट ब्रॅकेट 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 प्लस ब्रॅकेट 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज इंटू 0.2. सो हे आन्सर आलं 0.2190 k2. तर मित्रांनो आपण आत्ताच हा पेपर सोल्युशनचा हा व्हिडिओ बघितला. हा व्हिडिओ पूर्णपणे फ्री आणि पूर्ण बघायचा असेल तर एकच करायचं, पर्पलॅट ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शनमधनं डाउनलोड करा. पर्पलॅट ॲपमध्ये बघा एंड सेम पेपर सोल्युशन हा फोल्डर तुम्हाला दिसत असेल. या फोल्डरमध्ये गेले की इथे मी एक नाही तर 4 मागच्या प्रिव्हियस इयरच्या 4 क्वेश्चन पेपर अशाच डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दिलाय. सो लगेच सबस्क्राईब करा आपलं ॲप्लिकेशन. सध्या ऑफर आहे. येस त्या ऑफरमध्ये सबस्क्रिप्शन घेऊन टाका आणि हा एक आणि प्लस 3 पेपर सॉल्व्ह करा. 4ही पेपर सोडवले ना मी 100% गॅरंटी दिला हा तुमचा EMT तुमचा M3चा लास्ट अटेम्प्ट असेल. आणि प्लस बाकी व्हिडिओ लेक्चर पण मी सगळे दिले. व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा प्रत्येक युनिट एकदम सोप्या पद्धतीने शिकवलाय. तोही बघा आणि प्लस पेपर सोल्युशन करा. हा M3चा लास्ट अटेम्प्ट असेल. काही डाऊट असेल आम्हाला कॉल करा. पण नक्की M3 आपण यावेळी शेवटचा देऊ आणि स्कोर मध्ये काढू. थँक्यू.